आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। आपण विष्णोरा या ठिकाणी आहे। कालपासून ज्या एका वन्य प्राण्याने 2-3 गावामध्ये धुडगूस घातलेला आहे, तो वन्य प्राणी काल विसुरीमध्ये त्याने 2 व्यक्तीवर हल्ला केलेला आहे। त्याचबरोबर आज आपल्या विष्णोरा गावामध्ये सुद्धा तो वन्य प्राणी दाखल झालेला आहे आणि त्याने या ठिकाणी कुठलीही मानवहानी किंवा कुठल्याही प्राण्याला नुकसान पोहोचवलेलं नसून वन विभागाला आपण माहिती दिली आहे आणि त्या माहिती मिळताच वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांनी त्या वन्य प्राण्याचा रेस्क्यू कशा प्रकारे केला आपण या ठिकाणी पाहत आहोत आहे। आपण या ठिकाणी दाखवू शकतो, या ठिकाणी सर्व वन विभागाची टीम दाखल झालेली आहे आणि त्यांनी त्या वन्य प्राण्याला रेस्क्यू केलेला आहे। या ठिकाणी सर्व रेस्क्यू टीम पूर्ण अधिकारी तैनात झालेले आहे आणि त्यांनी त्याला रेस्क्यू केलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो। आज आपण विष्णोरा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काल एका वन्य प्राण्याने कालपासून 2 गावामध्ये धुडगूस घातलेला असून तो आज विष्णोरा गावामध्ये सुद्धा शिरला होता, परंतु वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी दाखल होऊन आणि रेस्क्यू टीम बोलवून त्या वन्य प्राण्याला रेस्क्यू केलं। त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ की त्या रेस्क्यू केलेल्या प्राण्याला आता त्यांनी कशाप्रकारे रेस्क्यू केला आणि त्याचा आता उपचार काय करणार, कसं करणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काल 23/6/2026 रोजी वन्यप्राणी नीलगाय गावामध्ये घुसली होती आणि त्यानंतर तिचा म्हणजे तिला आम्ही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला, पण काल रेस्क्यू झाली नाही। परंतु आज आम्ही मौजा विष्णोरा इथे येऊन नीलगाय नर यांना यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे। कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मनुष्यहानी झालेली नाही आणि अशा पद्धतीने आम्ही त्याला परतवाडा इथे TTC सेंटरला पाठवलेलं आहे। धन्यवाद।